श्री स्वामी समर्थ 10वी-12वी बोर्ड विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे। बोर्डाने अखेर आपला निर्णय रद्द केलेला आहे। त्याच्या आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि 10वी-12वीचे आयएमपी प्रश्न त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिका सोडवलेल्या पाहिजे असतील तर तुम्हाला नाना फाउंडेशन स्टडी या YouTube चॅनलला अवश्य सर्च करा किंवा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे। आणखीन बोर्डाचा एक मोठा निर्णय आलेला आहे। विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी आहे आणि हे तुम्हाला ज्या प्रश्नपत्रिका दिसत असतील या प्रश्नपत्रिका 10वी 12वी 10वी सेम इंग्लिश मराठी मीडियम त्याचप्रमाणे इंग्लिश मीडियम 12वी आर्ट्स कॉमर्स सायन्स या सर्वांच्या प्रश्नपत्रिका आयएमपी प्रश्न पाहिजे असतील या ज्या प्रश्नपत्रिका तुम्हाला दिसत असतील सर्व विषयांच्या एक नाही तर सर्व विषयांच्या तुम्हाला इथे दिसत असतील या जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला नाना फाउंडेशन ऍप लक्षात ठेवा। नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करायचंय आणि ऍप प्ले स्टोरला जायचंय। नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करायचंय। त्या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रश्नपत्रिका आयएमपी प्रश्न मिळतील। तर बघा बोर्डाचा एक सर्वात मोठा निर्णय वापस झालेला आहे। आता या वर्षी ज्या बोर्डाने 2 निर्णय घेतलेले ते पूर्णपणे वापस करण्यात आलेले आहेत, रद्द करण्यात आलेले आहेत। आता एक मोठा प्रश्न होता, आपण त्याच्यावर लक्ष ठेवून होतो बारीकीने की आदला बदलीचा जो होता निर्णय पर्यवेक्षक आणि संचालक तो देखील आता रद्द करण्यात आलेला आहे। बोर्डाने आताची तुम्हाला बातमी दिसत असेल बाजूला ही मोठी अपडेट आहे आणि मुलांना 10वी-12वीच्या आयएमपी प्रश्नांसाठी तो कोर्स बाय करा। त्या कोर्सचा उपयोग करून मागच्या वर्षी 90% पेक्षा जास्त मार्क विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहेत। तुम्हाला नंतर पछतावा होऊ शकतो। तर फटाफट नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा। सर्व आयएमपी प्रश्नपत्रिका तिथे मी पोस्ट केलेल्या आहेत। वर्षभर तुम्ही अभ्यास केलेला आहे आणि जर तुम्हाला ते आयएमपी प्रश्न वेळेवर नाही भेटले तर तुम्हाला नुकसान होऊ शकतं। त्यामुळे नक्की ते ऍप डाउनलोड करा। तर परीक्षे संदर्भात तुम्हाला बाजूला बातमी दिसत असेल सकाळ पेपरात आलेली आहे। अखेर तो निर्णय रद्द झालेला आहे। याच्यात नवीन गाईडलाईन काय आलेले आहेत ते बघा। बोर्डाचं आता म्हणणं आहे पहिला हॉल तिकीटचा पण निर्णय त्यांनी रद्द केला। कास्ट सर्टिफिकेट त्याच्यात कास्ट जे आहे उल्लेख होता त्याच्यामुळे त्याच्यात तो रद्द करण्यात आला। समाजामधून विरोध होत होता। मी तुम्हाला काल परवा पण व्हिडिओत सांगितलेलं होतं की आता हा पण निर्णय एक मीटिंग झालेली आहे। त्या मीटिंग मध्ये हा देखील निर्णय रद्द होणार आहे। जे परीक्षा शिक्षक आहेत त्यांची आदला बदली होणार होती केंद्रावर तो शिक्षकांनी विरोध केला कारण त्या दुसऱ्या परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी त्यांना वेळ लागू शकतो, त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं असं शिक्षक संघटनेने सांगितलं होतं। तर आता नवीन निर्णय काय आलेला आहे बोर्डाचा बघा। 2018, 19, 2020, 2023, 2024 या काळामध्ये ज्या केंद्रावर कॉपी प्रकरण घडलेले त्या ठिकाणी परीक्षा केंद्रकाची अदलाबदली होणार आहे। त्याचप्रमाणे 2025 मध्ये जर कॉपी प्रकरण कुठल्या केंद्रावर आढळलं तर त्या शाळेचं कायमस्वरूपी केंद्र रद्द होणार। सर्वात मोठी अपडेट लक्षात ठेवा। त्या अशा प्रकारची माहिती कोणी दिलेली आपल्याला औदुंबर उकीरकडे विभागीय सचिव पुणे मंडळ त्यांनी ही सर्वात महत्वाची अपडेट दिलेली आहे। फक्त कोरोना काळामध्ये कारण परीक्षा झाल्या नव्हत्या, कोरोना काळात जर काही झालं असेल त्या शाळा वगळता बाकीचे जे पण नंतर झालेले परीक्षा त्या परीक्षामध्ये जर कुठेही गैरप्रकार झालेला असेल त्या शाळेची पूर्ण त्या ठिकाणी अदला बदली होणार आहे शिक्षकांची। बाकी शाळेत अदला बदली शिक्षकांची पर्यवेक्षकाची होणार नाही। त्यामुळे बोर्डाने हा निर्णय आता वापस घेतलेला आहे। तर व्हिडिओला जास्त शेअर करा आणि एका शेअरमुळे नक्कीच भरपूर लोकांना फायदा होईल। आणि सर्व आयएमपी प्रश्न व्हिडिओ अपडेटसाठी तुम्ही नाना फाउंडेशन स्टडी या चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा आणि प्रश्नपत्रिका आणि आयएमपी प्रश्नांसाठी नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा प्ले स्टोरवरून। आत्ताच करा, लवकर करा। या ऍपचा वापर करून या प्रश्नपत्रिकेचा वापर करून 90% पेक्षा जास्त मार्क विद्यार्थ्यांनी मिळवले।